तुमचं वय वर्ष 50 ओलांडलं असेल आणि जर तुमच्या शरीरामध्ये कमजोरी सारखंच जाणवत असेल, चालताना चक्कर येत असेल, अशक्तपणा काही केल्याने शरीरामधून जात नसेल, तर आता तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे। तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जी चपाती बनवण्यासाठी पीठ वापरता त्या पिठामध्ये आता तुम्ही एक वस्तू टाकून खायची आहे। जर फक्त 2 ते 3 दिवस ही एक वस्तू तुम्ही टाकून खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये घोड्यासारखी ताकद येणार आहे। आमच्या शेजारीच राहणारे 70 वर्षांचे आजोबा ते रोज त्यांच्या चपातीच्या पिठामध्ये ही एक वस्तू टाकून खातात। त्यांना कधीच अशक्तपणा येत नाही, कमजोरी कधीच येत नाही। एकदम 25 वर्षांच्या तरुणासारखं ते नेहमी वाटत असतात। त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कोणती वस्तू टाकून खाता पिठामध्ये, तर त्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की एका प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला एक वस्तू खायला सांगितली आहे, ती रोज मी चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची चपाती बनवतो आणि ती खातो। असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना ती वस्तू कोणती आहे हे विचारलं व चपातीच्या पिठामध्ये किती प्रमाणामध्ये ते मिक्स करायचे ते पण विचारलं। तेव्हा त्याने आम्हाला ही वस्तू सांगितली आहे। यांची चपाती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता हे जे वस्तू आहे तर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला ती चपाती आता दररोज सकाळ संध्याकाळ असं 3 दिवसांसाठी खायची आहे। त्यामुळे ही एक वस्तू आता दररोज चपातीमध्ये तुम्ही 3 दिवसांसाठी आता खायची आहे। तुमचा 1 चमचा चपातीच्या पिठामध्ये टाका आणि लगेच चमत्कार तुम्हाला बघायला मिळणार आहे। यापासून तयार झालेली चपाती 100 रोगापासून तुमचं कायमचं संरक्षण आता या ठिकाणी करणार आहे। जसे की तुम्हाला बीपी असेल, तुम्हाला शुगर असेल, हे सर्व कंट्रोल करण्यासाठी, तसेच अंगामध्ये जर अशक्तपणा कमजोरी त्या ठिकाणी सारखं जाणवत असेल तर झटक्यात आता हे सर्व आजार तुम्हाला कमी होणार आहेत। हाडे तुमची मजबूत करण्यासाठी हा एक रामबाण घरगुती उपाय आहे। या ठिकाणी तुम्हाला आता आयुर्वेदिक डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे एक विशेष वस्तूची पावडर तुम्हाला घरामध्ये जाता कशा पद्धतीने बनवायचं आहे। ही पावडर दररोज 1 चमचा तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये चपातीच्या पिठामध्ये टाकून खायचे आहे। दररोज तुम्ही त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस असं केलं तर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात 100% ताकद वाढायला सुरुवात होणार आहे। हाडामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद वाढवायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये पायामध्ये तरतरी यायला सुरुवात होणार आहे। ही एक वस्तू तुम्ही दररोज चपातीच्या पिठामध्ये टाकून खायची आहे। कोणती वस्तू आहे? 70 वर्षांच्या आजोबांनी कोणती वस्तू तुम्हाला खायला सांगितल्या, ती वस्तू किती प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे, याचं प्रमाण नेमकं किती आहे, कोणत्या वेळेत खाल्ली पाहिजे, किती प्रमाणात चपातीच्या पिठामध्ये मिक्स केली पाहिजे, सविस्तर माहिती आता या ठिकाणी आहे। तुम्ही लक्षपूर्वक पाहायचे आहे। 3 दिवसामध्ये सर्व शरीरातील कमजोरी जाणार हे काम करायचं आहे तुम्हाला। चपातीच्या पिठामध्ये एक वस्तू टाकून तुम्हाला खायचं आहे। फक्त 3 दिवस असं केल्यानंतर तुमच्या अंगामध्ये तरतरी यायला लगेच सुरुवात होणार आहे। घोड्यासारखी ताकद तुमच्या अंगामध्ये येणार आहे। एखाद्या 25 वर्षाच्या पोरावानी तुमच्या अंगामध्ये ताकद येणार आहे। आता बघा, सर्वांनी लक्षात ठेवा, अंगामध्ये चक्कर तुमच्या येत असेल, तुमच्या अंगामधून कमजोरी जातच नसेल आणि तुम्ही कोणत्याही गोळ्या जर मेडिकलमधून, औषधांच्या दुकानामधून तुम्ही गोळ्या औषध घेत असाल तरी सुद्धा आता तुमच्या अंगामधील, आता शरीरामधील अशक्तपणा कमजोरी जर जात नसेल तर कमी होत नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता एक अशी वस्तू या ठिकाणी तयार करायला तुम्हाला सांगणार आहे। या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला 6 वेगवेगळे पदार्थ लागणार आहे। घाबरू नका, तुमच्या घरामध्येच हे पदार्थ असणार आहेत। 6 असे पॉवरफुल पदार्थ घरामध्येच तुम्हाला असलेले सांगणार आहे। ज्या सर्व वस्तूंचा तुम्हाला एक मिश्रण तयार करायचं आहे, असे 6 पदार्थ तुम्हाला पॉवरफुल आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या पदार्थांचं तुम्हाला मिश्रण करून एक वस्तू बनते। ती वस्तू ज्याचा 1 चमचा दररोज तुम्ही चपातीच्या कणिकामध्ये म्हणजेच चपातीच्या पिठामध्ये टाकला आणि त्याची चपाती करून खाल्ली तर या चपातीमुळे तुमचं नुसतं पोटच भरत नाही तर ती सुपर फूड बनणार आहे। असं एक आयुर्वेदिक औषध तयार होईल की ज्यामुळे हजारो रोगापासून तुमचं संरक्षण करेल, ज्याने शरीराला उपयुक्त घटक तर मिळतीलच पण ती चपाती खाताना देखील तुम्हाला टेस्टी लागेल। शरीरामधील अशक्तपणा जाऊन तुमच्या शरीरामध्ये लगेचच घोड्यासारखी ताकद आता येणार आहे। मग कोणतं मिश्रण तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये मिक्स करून खायचं आहे? आता बघा, तुम्हाला घोड्यासारखी ताकद येईल ही एक वस्तू चपातीत तुम्हाला आता त्या ठिकाणी खायची आहे। शरीरातील अशक्तपणा कमजोरी घालण्यासाठी, गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच पाठदुखीचा तुम्हाला त्रास असेल अशा प्रकारच्या 200 आजारावर जालिम उपाय म्हणून आता हे मिश्रण काम करणार आहे। कसं बनवायचं नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी हे मिश्रण तयार करण्यासाठी घरातील 6 पदार्थांची
अगळी डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत। यातील एक पदार्थ पहिला जो आहे तर तो रक्तातील तुमच्या साखर नियंत्रित ठेवतो। दुसरा पदार्थ असा आहे तुम्ही तो जर खाल्ला तर तुमचं लिव्हर त्या ठिकाणी लगेच मजबूत करतो। तिसरा पदार्थ शरीरामध्ये त्या ठिकाणी अशक्तपणा, कमजोरी सर्व काही त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसांमध्ये घालवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। तिसरा पदार्थ या ठिकाणी काम करत असतो। त्यानंतर चौथा पदार्थ असा आहे ज्यामुळे तुमच्या हाडामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी ताकद येण्यासाठी मदत करत असतो। कॅल्शियम वाढवण्यासाठी प्रोटीनचा खजिनाच आता हा पदार्थ असणार आहे। असा हा पदार्थ आहे ज्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी तुमची मुळापासून आता या ठिकाणी नष्ट होणार आहे। आता बघा हे सर्व पदार्थ 6च्या 6 आता त्या ठिकाणी आयुर्वेदिक गुणधर्मांनी आता भरलेले असणार आहेत, जे तुमच्या घरामध्येच आहे परंतु तुम्हाला माहित नाही। या 6 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी एकत्र करून एक पावडर तुम्हाला कशी बनवायची ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये आम्ही यामध्ये सांगितलंय। या पावडरचा 1 चमचा तुमच्या चपातीच्या पिठामध्ये रोज घालून तुम्हाला खायचं आहे, ज्यामुळे तुमच्या अंगात असलेला अशक्तपणा, कमजोरी सर्व काही या ठिकाणी आता गायब होऊन जाणार आहे। आता तुम्हाला वाटत असेल की हे पदार्थ महागडे असतील, आणायचे कुठून, तर अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका। हे सर्व पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात। ते इतके पदार्थ पॉवरफुल असतात की ज्याचा 1 चमचा जरी तुम्ही खाल्ला तर त्या ठिकाणी गव्हाच्या पिठेमध्ये 1 चमचा जरी टाकून खाल्ला तर त्याची चपाती जर करून खाल्ली तर तुमच्या शरीरामध्ये अगदी लगेचच त्या ठिकाणी तरतरी यायला सुरुवात होणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूचं प्रमाण तुम्हाला किती असलं पाहिजे। जर यापेक्षा जास्त ही वस्तू चपातीच्या पिठामध्ये टाकून खाल्ला तर तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी जाण्याऐवजी जास्त येऊ शकते। त्यामुळे प्रमाण वस्तूचं बघा किती आहे। आता बघा यापेक्षा जास्त जर तुम्ही ही वस्तू खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये जास्त त्रास होतो। त्यामुळे याचं प्रमाण किती आहे, किती प्रमाणात वस्तू ही टाकायची आहे, कशा प्रकारे चपातीच्या पिठामध्ये हे आता टाकून खायचं आहे, लक्ष देऊन तुम्ही 2 मिनिटे बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही की नेमकं ही वस्तू कशा पद्धतीने तयार करायची आहे। आता त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये नेमकं कशा प्रकारे तुम्हाला खायचे आहे, त्यामुळे 2 मिनिटांचा व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही बघायचा आहे। म्हणजेच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये कोणते 6 पदार्थ तुम्हाला या ठिकाणी आता सांगितलेत, कशा पद्धतीने तुम्हाला चपातीच्या पिठामध्ये, भाकरीच्या पिठामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, याची नेमकं पद्धत या ठिकाणी कशी असणार आहे, याचं प्रमाण कसं असतंय, स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण 6 पदार्थांची माहिती घेऊया। त्यानंतर याचं प्रमाण कसं बनवायचं, कसं टाकायचं, चपातीच्या पिठामध्ये कशी नेमकी याची प्रोसेस आहे माहिती घेऊया। 6 सगळ्यात पॉवरफुल गोष्टी याविषयी आता आपण या ठिकाणी माहिती घ्यायला आता सुरुवात करणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या भाकरीमध्ये किंवा चपातीच्या पिठामध्ये टाकून या ठिकाणी खाल्ला तर नक्कीच तुम्हाला आता फायदा होणार आहे। आता बघा जर चपातीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये जर तुम्ही या वस्तू टाकल्या तर याने तयार झालेली जी चपाती, रोटी, भाकरी ती तुमच्यासाठी एक वरदान सिद्ध होणार आहे, ज्याने 1 नाही 2 नाही तर शेकडो आजारापासून तुमचं या ठिकाणी आता संरक्षण होणार आहे। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे जी आता जुन्या काळातील दस्तऐवजमध्ये ही गोष्ट आता या ठिकाणी लिहून ठेवल्या। बघा पहिल्याच्या काळी वयाच्या 50 नंतर जर कोणाला अशक्तपणा येत असेल, कोणत्या व्यक्तीला शरीरामध्ये थकवा आल्यासारखा पहिला वाटत असेल, जुन्या काळी चक्कर येत असेल, बीपी, शुगर अशा प्रकारच्या आजारांसाठी या वस्तूंचा वापर चपातीच्या पिठामध्ये पहिला केला जात होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या शरीरामध्ये कोणताही या वस्तूंचा साईड इफेक्ट या वस्तूंचा अजिबात या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघायचा आहे। तुम्हाला 5 ते 7 पदार्थ या ठिकाणी सांगितलेत। 5 ते 7 पदार्थ व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला चपातीमध्ये त्या कणिक असतं जे पीठ आहे त्यामध्ये घालून खायचं आहे। प्रत्येक पदार्थ महत्त्वाचा आहे। आता तुम्हाला या ठिकाणी पहिला पदार्थ कोणता आहे सांगतो पहा। आता बघा चपातीच्या पिठामध्ये हे पदार्थ कशा पद्धतीने खायचे ते सांगतो, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित पदार्थांचं चपातीमध्ये कसं मिक्स करायचं ते समजणार नाही। आता बघा प्रत्येक पदार्थ सांगत आहे, कान देऊन ऐकायचं आहे, लक्ष देऊन बघा। पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मेथीचे दाणे। शरीरातील जी काय वाढलेली तुमची शुगर आहे, वाढलेली जी काय तुमची साखर आहे तर ती कंट्रोल करण्यासाठी आता हे मेथीचे दाणे या ठिकाणी काम करत असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे ज्या रुग्णांना मधुमेह आहे, डायबिटीज आहे, त्यांच्यासाठी एक चमत्कारी औषध म्हणून मेथीचे दाणे काम करतात, कारण ही रक्तामधली ब्लड शुगर जी आहे तर ती आता याची पातळी कमी करण्याचं काम मेथी करतं।
आपले लिव्हर आणि आपली पाचन क्षमता जी आहे तर ते डायजेशन सिस्टम जे आहे तर त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम आता मेथीचे दाणे या ठिकाणी आता काम करत असतात। शरीरातील अन्न पचवण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मेथीच्या दाण्यामध्ये मोठं या ठिकाणी काम करतं, त्यामुळे तुमचं वजन देखील मोठ्या प्रमाणात घटायला आता सुरुवात होत असते। सायंटिफिक एका स्टडीमध्ये असं त्या ठिकाणी लक्षात आले की मेथीच्या दाण्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित होत असते। तर याचं सेवन नेमकं कसं करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कसं नेमकं पदार्थ हे काम करतात। पण तत्पूर्वी आता दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जवस। आता जवसाचे जबरदस्त फायदे या ठिकाणी आहेत, ते म्हणजे हा हृदयाच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचं काम जवस करतो। आपल्या हृदयाचे जे काय आरोग्य आहे, हृदयाची जी काय कार्यक्षमता आहे ती जबरदस्त रीतीने वाढवतो। त्यानंतर दुसरा याचा फायदा असा आहे ते म्हणजे आपलं जॉईंट हाडांचं आहे, पेन आहे म्हणजे दुखणं आहे, म्हणजे आपल्या हाडांचं दुखणं असतील तर ते हाडांचं जॉईंट्स त्या ठिकाणी आता असतात तर ते दुखणे लगेचच हाडांचे थांबवतो। याचा वापर कसा करायचा बघा। आता बघा, जवसामुळे ताकद तुम्हाला वाढवायची असेल तर या ठिकाणी देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे आता एक जवस काम करतं। जर आपल्या हाडामध्ये जे काय ग्रीस आहे तर ते निघून जर गेला असेल, यामध्ये जे काही जॉईंट्स असतील तर ते घासलेले गेलेले असतील तर जबरदस्त याच्यामुळे आता काम करत असतं, आराम मिळतो। यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे आता हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगलं काम करत असतं। आपल्या शरीरातील नसांना खूप गरम त्या ठिकाणी आणि मुलायम हे बनवण्याचं काम करत असतं, त्यामुळे जो ब्लड शुगर तुमचं असतं तर ते कंट्रोलमध्ये राहण्याचं काम करतं। आपल्या जॉईंटमधलं जे ग्रीस आहे तर ते देखील वाढवण्याचं काम करतं। शरीरामध्ये सूज असेल, कुठे त्या ठिकाणी शरीरामध्ये वेदना होत असतील तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित कमी करण्याचं काम करत असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे। जवसाचा तुम्हाला आता वापर केला तर अशक्तपणा कमजोरी घालण्यासाठी नेमकं कोणत्या वस्तू कशा प्रमाणात तुम्हाला चपातीमध्ये मिक्स करायचं आहे, कसं घालून तुम्हाला जवस खायचं आहे यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्याआधी पुढचा पदार्थ यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे तुमची कमजोरी झाली असेल ती कमजोरी नीट करण्याचं काम करतं। ते म्हणजे या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल, शरीरामध्ये त्या ठिकाणी अशक्तपणा जाणवत असेल, कमजोरी आता कायमची, आता हा पदार्थ तुम्हाला खाल्ला की लगेच 2 ते 3 दिवसामध्ये नीट या ठिकाणी होणार आहे। तर त्या पदार्थांचं नाव आहे तीळ। आता तिळामध्ये जबरदस्त कॅल्शियम असतं, अँटीऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे तुमची जी काय हाडं आहेत तर ती मजबूत करण्यासाठी देखील आपलं शरीर संपूर्ण हेल्दी राखण्यासाठी देखील तीळ हे खूप चांगलं त्या ठिकाणी काम करत असतो। याची जी काय प्रोसेस आहे ही थोडीशी त्या ठिकाणी आता तीळ गरम असल्यामुळे उन्हाळ्यात थोडंसं या ठिकाणी कमी खावायचं तुम्हाला आता हिवाळ्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात याचा वापर करू शकता, परंतु आता उन्हाळ्यामध्ये उष्ण असल्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात खास सांगितलंय। याचं प्रमाण नेमकं किती आहे, कशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला खायचे आहेत तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु पुढील पदार्थ आहे तो म्हणजे राजगिरा। हे एक धान्य आहे, यामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता आहे। मग हे सर्व वस्तू त्या ठिकाणी मिक्स कशा पद्धतीने करायचं आहे व त्या ठिकाणी चपातीच्या पिठामध्ये कसं टाकून खायचं आहे बघा। आता बघा, राजगिरा जर विचार केला तर त्यांनी जे काय राजगिरायुक्त चपाती, राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी जर तुम्ही खाल्ली त्याचं जर सेवन करणं गरजेचं आहे, कारण हा पदार्थ सुद्धा खूप भारी आहे। शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे बदाम। आता बदाम थोडंसं त्या ठिकाणी महाग आहे, परंतु यामध्ये जे काय गुण लपलेले आहेत तर ते कॅल्शियम देणारे गुण आहेत। हाडे तुमचे मजबूत करण्यासाठी आता बदाम या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे, त्यामुळे बाहेरून तेवढं तुम्हाला बदाम त्या ठिकाणी विकत आणावं लागणार आहे। ते म्हणजे बदाम आता सर्व वस्तू तुम्हाला मिक्स कसे करायचे आहेत बघा, कसं कसं चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला मिक्स करून खायचे आहेत बघा, ज्यामुळे आता शरीरातील अशक्तपणा कमजोरी जाऊ शकतो, गायब होऊ शकतो, हाडांच्या मजबूतीसाठी खूप भारी आहे ते म्हणजे तीळ। आता तिळाबद्दल तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघा। तीळ लाल होईपर्यंत तुम्हाला तव्यावरती, चुलीवरती जे काय असेल गॅसवरती तुम्हाला तीळ पहिल्यांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि या तिळाची पावडर तुम्हाला करायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदाम सुद्धा यामध्ये टाकायचं आहे, मिक्सिंग करायचं आहे। तीळ आणि बदाम पावडर ही पावडर तुम्हाला त्या ठिकाणी रोज सकाळी चपातीच्या पिठामध्ये तुम्हाला 1 चमचा खायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे भाजलेलं तीळ आहे आणि देशी आयुर्वेदिक गुळ आहे हे तुम्ही मिक्स जरी करून तरी खाल्लं तरी सुद्धा तुमच्या शरीरातील अशक्तपणा असेल, कमजोरी असेल हे गायब होऊन जाणार आहे। तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम वाढणार आहे, ताकद जबरदस्त वाढणार आहे।
त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जवस तुम्ही काय करायचं आहे, जवसाची चटणी बनवायची आहे। घरामध्ये जवसाची चटणीसोबत तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खायचं आहे, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेथीचे दाणे। आता मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवायचं आहे। कशा पद्धतीने खायचं आहे बघा, मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवायचं आहे। जर चपाती त्या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी वापरली, म्हणजे त्या ठिकाणी चपाती करायला तुम्ही कणिक जास्त, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर ते या ठिकाणी तुम्ही मेथीच्या दाण्याचं भिजवलेले पाणी जे असतं तर ते चपातीच्या पिठाला वापरायचं आहे। आता तरी सुद्धा आरोग्यासाठी फायदे तुम्हाला ठरणार आहे। जर तुम्ही मेथीची भाजी जरी जेवणासोबत खाल्ली तरी सुद्धा तुमच्या शरीरामधील अशक्तपणा जाण्यासाठी मदत होणार आहे। तुम्हाला आरोग्याविषयी अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।